प्रशांत कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढला. न्यायालयानं सुनावलेली 2 दिवसांची पोलीस कोठडी आहे. कोल्हापूर कोर्टात सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला झाला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत हा हल्ला झाल्याची माहिती आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी आहोत. त्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांनी कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया दिली. कोरटकर 6 ठिकाणी राहिला. त्याची व्यवस्था कोणी केली? कारनं फिरला. प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल. त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं हे पाहण्याकरता पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावं. वकील असीम सरोदेनी यांनी ही मागणी केली. राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25,44,00,00,000 रुपयांचं अनुदान जमा झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 3 महिन्याचं अनुदान जमा करण्यात आलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रायगड किल्ल्याची पाहणी करण्यात आली. मंत्री भारत गोगावले, अदिती तटकरे यांचीही यावेळी उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी झाली. आशिष शेलार दरेकरही यावेळी उपस्थित होते. अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार पाहायला मिळाला. या समस्या सांगण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रत्येक तक्रारदाराचा अर्ज बावनकुळे स्वतः स्वीकारत असून त्यावर संबंधित विभागाला कारवाई आदेश ते देत होते. उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक आणि धाराशिवमध्ये निवडून आले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकावले होते. चंद्रशेखर बावनकुळेंनी हा आरोप केला. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी आहे. लोकलेखा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याबाबत चर्चा झाली होती असा त्यांनी दावा केला. संघटना वाढीसाठी मंत्री उदय सामंत ऍक्टिव्ह झालेत. पुण्यात त्यांनी पहिली संवाद बैठक घेतली. फील्डवर काम करा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी सुरू करा. शिंदेना ताकद देण्यासाठी मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवा. सामंत यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. किल्ले रायगडवरील हॉटेलमध्ये अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांनी एकत्र नाश्ता केला. याआधी पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद रंगला होता. त्यानंतर आता दोघेही एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार सूत्रांनी ही माहिती दिली आहे. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय शिंदे आणि अजित पवारांच्या कोर्टात गेला. त्यानंतरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान मिळाले. बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. नव्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर यांनी बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान दिलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोज दोन्ही वाहिन्यांवर स्वच्छता वाहनं फिरवा. मंत्री गणेश नाईक यांनी टोल वसुली कर्मचाऱ्यांना कंपन्यांना निर्देश दिले. महामार्गावरील स्वच्छतेची जबाबदारी टोल वसुली कंपन्यांचीच असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं पूर्ण करावी. लोकसभेचे खासदार नरेश म्हस्केंनी संसदेत ही मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आताच 4 सचिव असणार. सहसचिव पदावर असलेल्या शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांची सचिव पदावर बढती झाली. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील एका कार्यक्रमावेळी फोटोसाठी पुढे आलेल्यांना अजितदादांनी मागे ढकललं. कोनशिलेजवळ संचालकांनी फोटोसाठी गर्दी केल्यानं अजितदादांनीच त्यांना शेवटी मागे ढकललं. कोट्यवधींचा बंगला स्मारकासाठी घेतला, मग बाळासाहेब ठाकरे तुमचेच कसे? मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंनी मनसेवर टीका केली. मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू आहे. शिवाजी पार्क परिसरात सध्या मनसेची जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. वाशीतील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांची पोस्टकार्ड मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सिडकोच्या घराचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. नाशिक शहरातील रस्ते आणि पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीष खत्रींना निवेदन दिलं. सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर टीकाही त्यांनी केली. नाशिक शहरातील सातपूर परिसरात पाणी टंचाई सुरू झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना याबाबतीत निवेदन दिलंय. या संदर्भात भाजप आमदार सीमा हिरेंनी महापालिका आयुक्तांची भेटही घेतली. सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर नावावरून वाद सुरू आहे. त्र्यंबकेश्वर हेच मुख्य स्थान असं महामंत्री हरिगिरी महाराजांनी हा दावा केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही स्थानं महत्वाची आहेत. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावानं कुंभमेळ्याचं नामकरण केलं जाणार. कुंभमेळा नामकरण वादावर मंत्री गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास, कारण मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जाणार आहेत. तेथील व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचंही गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं आहे. धाराशिवच्या तेरमध्ये श्री संत गोरोबाकाकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बदलावी. दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबवून पूर्व दिशेला महाद्वार बांधावं, ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जागा न बदलल्यास 2 एप्रिलपासून ग्रामस्थ आमरण उपोषण सुरू करणार आहेत. देशातलं पहिलं कार्बन डेटिंग एक्सेलरेटर सेंटर मुंबई विद्यापीठात सुरू झालेलं आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून 20 कोटींचा खर्च केलाय. 50,000 वर्षापूर्वीपर्यंत कुठलीही वस्तू किती जुनी आहे हे या सेंटरमध्ये कळणार आहे. इतिहासात वापरला जाणारा साधारण शब्द न वापरता ऐतिहासिक वस्तूंचं अचूक कालमापन होणार. पुरातत्व विभाग आणि इतिहास संशोधकांना कार्बन डेटिंग सेंटरची मोठी मदत होणार आहे. बायोमेडिकल अणुऊर्जेमध्येही हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शिर्डी साई संस्थानच्या रुग्णालयात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या नेत्र विभागात पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 30 वर्षीय अंध महिलेसाठी वृद्धाश्रमातील व्यक्तीनं नेत्रदान केलं. उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल कुणाल कामरानं केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओ विरोधात धाराशिवच्या मुरुम शहरातील शिवसैनिक आक्रमक झाले. युवासेनेकडून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. कामरावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर आलेले. फरार कृष्णा आंधळेनं सुदर्शन घोलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा असं आम्हाला सांगितलं. साठे आणि केदारनं हा जबाब दिला. नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक झाली आहे. फैजान खातीब याला हिंसाचाराच्या 10 दिवसानंतर अटक झाली आहे. पोलिसी सूत्रानुसार फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्यानं जमावाला चिथावला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.